सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. माजी मंत्री छगन भुजबळ वापरत असलेल्या मोबाईलवर संपर्क साधून मी इन्कम टॅक्स अधिकारी आहे, तुमच्या साहेबांच्या त्र्यंबकेश्वर फार्म हाऊसवर आयकर रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे, तुम्हाला मदत हवी असल्यास 1 कोटी रुपये द्यावे लागतील असं सांगून खंडणी मागणाऱ्याला प्रत्यक्ष रक्कम स्वीकारताना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे. राहुल दिलीप भुसारे असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव असून तो 27 वर्षांचा आहे. पेठ तालुक्यातील करंजाळी येथे सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीनं प्रथम 23 एप्रिलला संपर्क साधलेला होता. फोन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट केलेला असल्यानं त्यांनी कॉल घेतला. आरोपीनं तो आयकर अधिकारी असल्याचं सांगून 1,60,00,000 रुपयांची मागणी केली. आरोपी हा पदवीधर आहे. त्याचे यापूर्वी कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून केवळ झटपट पैसे कमवण्याच्या उद्देशानं त्यानं हा प्रकार केल्याचं गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. बीएससी झालेला एक ग्रॅज्युएट 23 वर्षाचा करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे. कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतूने त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं. नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका पीए कडे डायव्हर्ट केलेला होता. संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते. दरम्यान शनिवारी हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे. स्वीय सहाय्यक गायकवाड यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून वारंवार फोन येत होते. फोन करणारा इसम स्वतःला आयकर अधिकारी सांगून त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार असल्याची धमकी देत मदतीच्या मोबदल्यात 1 कोटी रुपये मागत होता. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी त्यानं गायकवाड यांना दिलेली होती. मात्र स्वीय सहाय्यक यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सापळा रचत गायकवाड यांना गुजरातच्या धरमपूर येथे बोलावून आरोपीस पैसे देण्यासाठी आणण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी डमी नोटा आणि काही खरी रक्कम पंच साक्षीदारांच्या माध्यमातून आरोपीकडे देण्याचं ठरवलं. धरमपूर येथे आरोपीची वाट पाहूनही तो न आल्यानं पथक परतीच्या मार्गावर असताना आरोपींना पुन्हा संपर्क साधून करंजाळी येथील हॉटेल रिथम व्हॅली येथे येण्यास सांगितलं. येथे सापळा लावून पोलिसांनी संशयित आरोपी राहुल दिलीप भुसारे याला रंगेहात ताब्यात घेतलेला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एकरकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3,000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.